औरंगाबादवर सारी या रोगाचं संकट आलेलं आहे आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत औरंगाबादचे महापौर नंदू घोडिले आहेत। त्याचबरोबर सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर उन्मेष टाकळकर आहेत। त्याचबरोबर अतिदक्षता विभाग सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल औरंगाबादचे डॉक्टर समित पटेल आहेत आणि आमचे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील मुंबईवरून आपल्यासोबत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदा चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टर उन्मेष टाकळकर तुमच्याकडे येईन, कारण लक्षणं सारखी आहे। तुम्ही काही दिवसांपासून मागच्या 1-2 महिन्यांपासून तुम्ही या सगळ्या रुग्णांवर उपचार सुद्धा करतायत। आत्ताची सगळे सिम्पटम्स असतील कोरोनाच्या संदर्भातले आणि लोकांवर त्या रुग्णांवर उपचार सुरू असलेले, आणि सारीच्या बाबतीमध्ये जे काही लक्षणं आढळत आहेत आणि त्यांच्यावर सुरू असलेले उपचार याबद्दल थोडंसं सांगाल। सारी म्हणजे जनरली आपण म्हणतो की सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस हा जो आजार आहे हा मुख्यतः व्हायरल इन्फेक्शनमुळेच होतो। आणि ह्या आजाराला औरंगाबाद शहर म्हणा किंवा भारत देश म्हणा काय असं नवीन काही नाही आहे, कारण ह्या दर महिन्यामध्ये म्हणजे दर वर्षाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा थोडासा वातावरणातील बदल वगैरे होतो तर महिन्याकाठी आम्ही जवळपास 10-15 रुग्ण आम्ही याचे ट्रीट करतोच दर वर्षाला। आणि याच्यामध्ये मुख्य याचे कारण जे आहेत ते आता आपल्याला कोरोना व्हायरसचे लक्षणं दिसून आले। त्याचे अगदी शेवटचं कारण हे कोरोना व्हायरस आहे, पण मुख्य जे त्याचे कारण आहेत त्याला आम्ही HMPV नावाचा जो व्हायरस आहे त्याला आपण ह्यूमन बेटा निमो व्हायरस असं नाव आहे त्याचं। आणि नंतर आपण स्वाईन फ्लू ऐकला असेल, H1N1 जे आहे ते सुद्धा त्याचं एक कारण आहे। लहान मुलांमध्ये सुद्धा हा सारीचा जो आजार आहे तो पण फार कॉमन आहे। नंतर रायनो व्हायरस म्हणा किंवा अजून जे अडिनो व्हायरस अशी त्याची फॅमिली आहे, जेणेकरून हे व्हायरल इन्फेक्शन होतं आणि याला म्हणजे 7 ते 8 दिवसाच्या आत रुग्ण बऱ्यापैकी सिरियस होतो, श्वास लागतो, ताप येतो आणि आता सेम त्याचे लक्षणं दिसून येतात। आणि त्याच्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या आपण करतो आणि जे प्रिकॉशन्स आता आपण कोरोना व्हायरससाठी घेत आहोत आणि या कोरोना व्हायरस सोबत हेच आल्यामुळे आपण त्याची टेस्टिंग आता करत आहोत इन ॲडिशन। पण आता ह्या मागे जी टेस्टिंग करत होतो त्यामध्ये सुद्धा काही वेळेस यांची पॉलिमरेज चेन रिॲक्शन PCR जे आहे ते कधी पॉझिटिव्ह यायचे कधी निगेटिव्ह यायचे। काही लोकांना याचं काही कारणही सापडत नाही आणि शेवटी काय होतं की एक 8-10 दिवसानंतर यांच्या फुफ्फुसाला सूज येते, त्याला आम्ही ARDS असं म्हणतो। आणि या ARDS नंतर काही लोकांना म्हणजे आधी ऑक्सिजन द्यायचा, मग मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन द्यायचा, मग नंतर नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर लावायचं, मग त्याच्यानंतर मोठं व्हेंटिलेटर लावायचं, अशा या प्रकारचा कोर्स होऊन जवळपास 10 रुग्णांपैकी 7 रुग्ण म्हणजे 30 ते 40% रुग्ण याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन कंडिशन दगावण्याची शक्यता असते, पण 7 ते 8 रुग्ण आम्ही जवळपास म्हणजे ठीक करू शकतो याच्यामध्ये। आणि हे सारी हा जो आजार आहे हा रुटीन आहे गेल्या 4-5 वर्षापासून लहान मुलांमध्ये कॉमन आहे, पण कोरोनाचं संकट आणि सारीचं संकट हे दोन्ही एकदाच आल्यामुळे त्याचं डिफरन्शिएट करणे, नंतर त्याची व्यवस्थित काळजी घेणे आणि सगळी जी आरोग्य व्यवस्था आता आपण कोरोनासाठी लावलेली आहे आणि त्याचसोबत ही सारी आल्यामुळे त्याची सुद्धा आपण काळजी घेणे ती त्याच्यामुळे झालंय काय अशी एक भीती प्रत्येकाच्या मनात असते। त्याच्यामुळे प्रत्येक ज्याला सारी आम्ही सस्पेक्ट करत आहोत असे जे सरकारचे आदेश आहेत जे रेस्पिरेटरी आहेत आपण त्याच हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत जिथे कोरोनाची सध्या तपासणी किंवा ट्रीटमेंट चालू आहे। आणि ज्यावेळेस त्यांची टेस्ट रिपीटेड टेस्ट ज्यावेळेस निगेटिव्ह येईल त्याच वेळेस असं त्याला सारी हे आपण लेबल करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट तिथे करू शकतो। अगदी डॉक्टर समित, एक तुम्हाला प्रश्न आहे की आपण बघतो की कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरले जात आहेत, सॅनिटाईज केलं जाते वारंवार, साबणानं हात धुवायला, असे काही प्रिकॉशन घ्यायला सांगितले जात आहेत। या सारी पासून वाचण्यासाठी लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल काय सांगू शकाल? जसं कोरोना व्हायरस पसरतं 3 गोष्टीमुळे पसरतं। एक, खोकल्यातनं जे एअरबॉर्न पार्टिकल्स असतात किंवा ड्रॉपलेट जे म्हणतो आपण ते एक सोर्स आहे इन्फेक्शनचं। नंबर 2, फोमाइट म्हणजे टेबल आहे किंवा दुसरं जे काही आपण ज्याला हात लावतो, रुग्ण हात लावतो आणि त्याला जर दुसऱ्या माणसाने हात लावला तर त्यालाही इन्फेक्शन होऊ शकतं। आणि तिसरं जे आहे ते म्हणजे पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट। तर त्यासाठी आपण जे सध्या प्रिकॉशन्स जे वापरतोय म्हणजे स्प्रेड होऊ नये म्हणून मास्क वापरणं, नंतर वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्स ठेवणं, हे तिन्ही पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत सारीसाठी पण। अगदी म्हणजे कुठेतरी सारी आणि कोरोनाच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची जी काही पद्धती आहे त्या समानच असल्याचं पाहायला मिळतंय। महापौर नंदकुमार घोडिले सुद्धा आपल्यासोबत आहेत। घोडिले साहेब,
कोरोनाचा एक विषय आहे आणि दुसरीकडे आता सारीचं एक संकट येऊन ठेपलेलं आहे. महापालिका कशा पद्धतीनं सज्ज आहे? हो, एकतर दुष्काळात 13 महिना आपण जसं म्हणतो तसं या शहरावर कोरोनासोबतच सारीचं सुद्धा संकट आलेलं आहे. जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि एक चिंतासुद्धा सर्व शहरवासियांमध्ये आहे. एकूण आपण जे म्हटलात की 13 रुग्ण सारी या आजाराने सारीच्या संकटामुळे दगावलेत, तर त्याच्यामध्ये एक दुरुस्ती करेन मी. 13 ऐवजी 14, कारण तो जो कोरोनाचा होता त्याला सुद्धा सारीचीच हिस्ट्री होती आणि एकूण 14 डेथ या शहरामध्ये 15 दिवसामध्ये आहेत. एक तर आपण बघतोय की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे, ज्याला आम्ही घाटी म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा काही रुग्ण उपचार घेत आहेत. काही शहरामध्ये खाजगी हॉस्पिटल्समध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. एकंदरीत 7 मेडिकल कॉलेज अर्थात घाटीमधल्या डेथ रुग्णांचा आकडा आहे आणि 7 आमच्या खाजगी. एकंदरीत हे संकट आहे कोरोनाचे आणि याची लक्षणं सारखी आहेत. आता डॉक्टर उमेश टाकळकर सरांनी, समित पटेल यांनी विस्तृतपणे सांगितलं, परंतु लक्ष आम्ही केंद्रित केलेलं या आजारावर. यांनी डोकं वर काढलेलं आहे. म्हणजे आम्हाला आता दोघांचाही सामना करावा लागतो, एकतर कोरोना आणि दुसरं सारी. परंतु आम्हाला याच्यामध्ये संपूर्णपणे खाजगी डॉक्टरांची साथ मिळते, आमच्या मेडिकल कॉलेजच्या डीन मॅडमची साथ मिळते, आमचे सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व डॉक्टरांची आम्हाला साथ मिळते. आम्ही खाजगी रुग्णालयांना या ठिकाणी सूचना केलेली आहे. अशा प्रकारची लक्षणं जर आढळली तर मला वाटतं एक सिस्टीम असते, त्यांचे स्वॅब रिपोर्ट ताबडतोब, आपण ज्याला थ्रोट स्वॅब रिपोर्ट म्हणतो, ते ताबडतोब आपण सॅम्पल घेऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडे पाठवायचे. आणि जर समजा दुर्दैवाने अशा प्रकारचं जर काही लक्षणं आढळली आणि तो जर रुग्ण पॉझिटिव्ह सारखा आढळला तर निश्चितपणे एक फार मोठा धोका समजून आम्ही या आजाराकडे बघतोय, या रुग्णांकडे बघतोय. आम्ही सर्वतोपरी बैठका घेतल्यात. IMAची फार मोठी साथ आहे. सर्व डॉक्टर्समध्ये याच्यामध्ये आम्ही जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस करतो. अशा प्रकारचा जर आजार असेल तर ताबडतोब संबंधित डॉक्टरांशी आपण संपर्क साधा. खाजगी डॉक्टरांना सूचना दिल्यात, अशा प्रकारचे जर पेशंट आपल्याकडे असतील तर तात्काळ आम्हाला कळवा. आम्ही मेडिकल कॉलेज घाटीची मदत घेतोय, टाकळकर सरांसारखे एक सिनियर डॉक्टर जे आहेत त्यांची मदत घेतो आणि निश्चितपणे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. शासनाने ज्या ज्या सूचना, कुठलाही धोका आम्ही आजच्या घडीला तरी पत्करत नाही आहे. कारण जसं मी म्हटलं की कोरोनाची सामना करायचा आहे आणि आता सारीबरोबरही सामना करायचा आहे, तर निश्चितपणे आमची ही जी ताकद आहे आमची कुठेही कमी पडणार नाही आणि आम्ही सर्वतोपरी या आजाराचा सामना करण्याकरता महानगरपालिका म्हणून आम्ही सज्ज आहोत. अगदी महापालिका सज्ज आहे, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आपले वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील मुंबईवरून आपल्या सोबत आहेत आणि ते सुद्धा डॉक्टर आणि महापौरांना काही प्रश्न विचारणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकसंकट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत औरंगाबादचे महापौर आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा आहेत आणि आता आशुतोष पाटील सुद्धा आहेत, माझे वरिष्ठ सहकारी, आणि डॉक्टर आणि महापौरांना ते सुद्धा काही प्रश्न विचारतील. आशुतोषजी. डॉक्टर उन्मेष, औरंगाबादमध्येच ही सारीची लक्षणं का आढळल्यात? आणि दुसरा प्रश्न की फक्त औरंगाबाद आहे की आणखीन महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची लक्षणं आढळल्याची माहिती येते? आता जे झालेले आहे हा तो जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि हा जो रोग आहे, म्हणजे आपण पूर्वी जे H1N1 होतं आणि व्हायरल इन्फेक्शन, हा कॉमन आजार आहे आणि हा वर्षातून अशा 3-4 वेळेस जेव्हा ऋतू बदलतो किंवा हे असतो तर लहान मुलांमध्येच कॉमनली बघण्यातही येतो, मोठ्या ॲडल्टमध्ये सुद्धा बघण्यात येतो. पण आता कसं झालंय की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हा आजार आल्यामुळे त्याचं गांभीर्य फारच जास्त आहे, कारण त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी डेथ होत असतात आणि त्या रेग्युलरली आम्ही त्यांना वाचवण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. आणि त्यामध्ये जी मॉर्टॅलिटी आहे, म्हणजे जे म्हणजे जगण्याचं आणि मरणाचं जे प्रमाण आहे ते जवळपास 30% रुग्ण याच्यामध्ये दगावतात आणि 70% रुग्णात वाचवायला आम्हाला यश मिळतं. आणि ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा या सारीचं हे पण सगळीकडेच हे रुग्ण असतात. याला आपल्याला डिफरन्शिएट करायला लागतं. औरंगाबादलाच आत्ता आढळले किंवा त्याला काही जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन आहे अशातला काही त्याच्यामधला भाग नाही आहे.
आणि ते पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रात सुद्धा आहेत, पण आपल्याला त्याची टेस्ट करून किंवा त्याचे वेगवेगळे क्लिनिकल डायग्नोसिस आणि डिफरन्शिएट करून त्याच्यामध्ये ट्रीटमेंट जे ऑप्शन्स आहेत, काही लोकांना 5% मध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असू शकतं, त्याची ट्रीटमेंट करणं आणि या दोघांची लाईन ऑफ ट्रीटमेंट जर तुमचं म्हणूनच त्या आपल्या व्हायरस जो करोना आहे त्याला नॉवेल म्हटलेला आहे, कारण तो नवीन आलेला आहे. हे जे व्हायरसेस आहेत ते जुने आहेत, म्हणजे त्यांना आपण नॉवेल हे नाव आता याच्याकरता दिलंय की हा या बॅट्स पासून जो आलेला व्हायरस आहे हा नवीन आहे. बाकीचा जो जे आहे ते पूर्वीपासूनच आहे आणि त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटची जवळपास 70 ते 80% त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे यश सुद्धा मिळतं. महापौरांना एक प्रश्न राहील, मग जर औरंगाबादमध्ये अशा प्रकारची जर लक्षणं आढळत आहेत तर हा औरंगाबादच्या बाहेर पसरू नये यासाठी तुम्ही काही उपाययोजना करताय का? निश्चितपणे आम्ही सर्व शहरामधले जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांची आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक बैठक घेऊन त्यांना कळकळीचं आवाहन केलेलं आहे की आपल्याकडं नो डाऊट IPD असतात, रुग्ण हे ॲडमिट असतात, आपण त्याची माहिती आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवणं आवश्यक आहे, नव्हे कळवायला पाहिजे ते कळवतात. दुसरं एक आमचा डोर टू डोर सर्वे चालू आहे वेळीच, म्हणजे हा आजाराचा प्रादुर्भाव होण्याच्या आधीच याची लक्षणांची एक माहिती देऊन आम्ही ट्रेंड स्टाफ या ठिकाणी तयार केलेला आहे, ज्या स्टाफच्या माध्यमातून आमचं डोर टू डोर सर्वे आणि हे जे रुग्ण आहेत अशा प्रकारच्या लक्षणं असलेले जे रुग्ण आहेत ते आम्ही आयडेंटिफाय करून त्यांना वेळीच आम्ही काय जे असेल पुढचे याच्याकरता ट्रीटमेंट करता मनाचा एक सल्ला त्यांना देऊन या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही एकतर आवर्जून या ठिकाणी सांगेल की अशा प्रकारचा आजार आमचं कोरोनाशी रिलेटेड दररोज डोर टू डोर सर्वे चालू आहे, परंतु याचं जे काही असेल मला वाटतं सर्वप्रथम तर माझ्या माहितीनुसार हा संसर्गजन्य रोग नसावा किंवा नाही आहे, परंतु चिंता वाढवणारा जरूर आहे. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं आधी पण याचे रुग्ण होते, परंतु आता आपण या आजाराकडे गांभीर्याने बघतोय. या आजाराचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये, वेळीच अशा प्रकारचे रुग्ण आयडेंटिफाईड व्हावेत, मग ते खाजगी रुग्णालयातनं असतील, आमच्या सर्वेच्या माध्यमातून असतील, त्यांना वेळीच ट्रीटमेंट ठेवून यांना कसं या आजारापासून सुरक्षित ठेवता येईल, त्यांना निरोगी कसं ठेवता येईल आणि याचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निश्चितपणे आम्ही याच्याकरता प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टीने डॉक्टर समित यांना पुढचा प्रश्न एक आहे आमचा. डॉक्टर समित, जसं कोरोना ट्रीट करण्यासाठी किंवा कोरोनाच्या रुग्णांशी त्यांच्या बरोबर असताना PPE किट लागतात, मास्क लागतात, तसं या आजारात देखील आवश्यक आहे का? तर आता या आजारामध्ये पण हे ॲडवायजेबल आहे की पूर्ण प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, कारण की जी स्टडी ICMRने आता अशामध्ये केलेली आहे फेब्रुवारी महिन्यात, तर साधारणतः 2% पेशंटला ज्यांना आपण सारी म्हणून ट्रीट केलं त्यांना कोविड पण निघाला. तर युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आपण जे घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये मास्क आणि ॲप्रॉन आणि या गोष्टी ज्या आहेत या घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सारीचं संकट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय. तज्ज्ञ सुद्धा आपल्या सोबत आहेत, कारण सारी या रोगाचा प्रादुर्भाव आता औरंगाबादमध्ये वाढायला लागलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा आहेत. औरंगाबादचे महापौर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी औरंगाबादवरून आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, माझा प्रश्न महापौर नंदू घोडेले यांना असा आहे की सुरुवातीला सारी ची लक्षणं किंवा सारीचे पेशंट दगावल्याचं महानगरपालिकेने दडवलं होतं का? कारण सारीचं नाव आता कोरोनाच्या नंतर आलं, मात्र कोरोनामुळे डेथ झाली का असं विचारल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं असं सांगण्यात आलं की कोरोनाची डेथ नाही तर ही सारीची डेथ आहेत. म्हणजे कुठेतरी सारीचा प्रादुर्भाव लपवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलाय का? दुसरी गोष्ट, माझा दुसरा प्रश्न डॉक्टर उन्मेष टाकळकरांना आहे की तुमच्याकडे असे पेशंट किती दगावलेले असतील किंवा मग हे कोणत्या वयोगटातील आहेत? अगदी घोडिलेजी तुम्ही पहिल्यांदा उत्तर द्या. एक तर सिद्धार्थजींना मी आवर्जून या ठिकाणी सांगेल
की कुठल्याच प्रकारचं अशा प्रकारचे सारीचे जे रुग्ण आहेत ते माहिती दडवण्याचा कुठलाच या ठिकाणी हेतू नव्हता किंवा प्रयत्न आम्ही सुद्धा केला नाही। परंतु जेव्हा कोरोना आणि सारी या दोन्ही आजारांमधलं साम्य जे आपण बघितलं, लक्षणं जर बघितली आणि एक रुग्ण जो कोरोनामुळे दगावला त्याला हिस्ट्री होती ती सारीची, आणि तिथून खऱ्या अर्थाने आता आम्ही सर्वजण या ठिकाणी या सारी आजाराकडे सिरियसली बघायला लागलो। खरं तर माननीय राज्य शासन, मुख्यमंत्री महोदय, आरोग्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की आता सारीकडे सुद्धा आपण या आजाराकडे सुद्धा लक्ष केंद्रित करायला पाहिजे। ही एक रुटीन मला वाटतं अशा प्रकारचे पेशंट असावेत, डॉक्टर टाकरकरांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं। परंतु आता आपण गांभीर्याने बघायला लागलो आणि जेव्हा एक जी डेथ आपण जी करोना म्हटलं त्याला जेव्हा हिस्ट्री होती तेव्हापासून फार आपण सिरियसली घेतलं। कुठल्याच प्रकारचं अशा प्रकारची माहिती दडवण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही किंवा माहिती आम्ही लपवली नाही, आणि मला वाटतं आम्ही सुद्धा या ठिकाणी सिरियस आहोत, गंभीर आहोत। सारीसुद्धा आजार तितकाच गंभीर आहे जितका कोरोनाकडे आपण बघतोय, आणि म्हणून कोणी असा गैरसमज करून घेऊ नये अशी माझी विनंती सुद्धा आहे आणि आव्हान सुद्धा आहे आपल्याला। अगदी डॉक्टर टाकळकर। सिद्धार्थ, याच्यामध्ये कसं आहे की सारी हा आजार जो आहे तो हा रुटीन आजार मधला म्हणे गेल्या बऱ्याच वर्षापासून हा आजार आहे आणि हा अख्ख्या जगामध्ये चालतो, आपल्या देशातही आहे। आणि ज्यावेळेस त्याच्यावेळेस नवीन व्हायरस त्याच्यामध्ये ऍड होतो, तर मध्ये स्वाईन फ्लू ऍड झाला, नंतर मग रायनो व्हायरस, नंतर असे बरेचसे त्याची इटिओलॉजी आहे। आता काय झालंय की आता या करोना व्हायरसच्या सोबतच हे आल्यामुळे त्याला याचं म्हणजे आपल्याला गांभीर्याने बघण्याची नजर म्हणजे वाटतं आपल्याला, कारण असे जे रुग्ण दगावलेत ते करोना व्हायरसने तर दगावले नाहीत ना, आणि त्याच्यामध्ये मग त्याच्याकडून दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही। कारण कसं आहे की आपल्याला भीती आज याच्यामुळे आहे की करोना व्हायरसचं व्हॅक्सिन आपल्याकडे नाही आहे आणि त्याचं डेफिनेट ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपल्याला जरी दिला गेलेला असला तरी त्याची डेथ रेट जी जगभर आहे आणि सगळ्यांना याची जी भीती बसलेली आहे, तर याच्यामुळे आपल्याला ह्या सारीकडे लक्ष देणं अगदी क्रमप्राप्त आहे आणि आपण बघायलाच पाहिजे, जेणेकरून आता जर सारी जरी रुटीन पेशंट जरी असले तरी आता आपल्या ज्या मराठवाड्याने म्हणा किंवा घोडेले साहेबांचं मी या निमित्त खूपच आभार मानतो, आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सर्व प्रशासनाने म्हणजे महापौर साहेब आणि पूर्ण कॉर्पोरेशन, कलेक्टर, कमिशनर सगळ्या लोकांनी एवढं चांगला आटोक्यात आपल्या मराठवाड्यामध्ये हा करोना आणलेला आहे आणि आपला कम्युनिटी ट्रान्समिशन जवळपास नाहीच आहे। तर या सगळ्या जे आताचं जी आपली जी परिस्थिती आहे याच्यामध्ये ही सारी ऍडिशनल येणे, याच्यामध्ये जर करोना निघाला तर एक विचार करा की याला आपण डिफरन्शिएट करू शकलो की कमीत कमी याच्यातले सारीचे रुग्ण दगावले हे आपण कॉन्फिडेंटली ठामपणे सांगू शकलो। जर तेच आपण असं म्हणलं की याच्याऐवजी याला करोना होता तर अजूनही गांभीर्याचं वातावरण होऊ शकतं, कारण याचं डिफरन्शिएशन फार जरुरी आहे। कारण जर डिफरन्शिएट जर झालं नाही आणि तो करोनाने गेला असेल तर त्याच्या कॉन्टॅक्ट मधले लोक त्याचे ट्रेस करणे, त्याची राहणी परत म्हणजे त्याचे घर कुठं म्हणजे सगळंच त्याच्या मागचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते सगळेच त्याच्यामध्ये आले। त्याच्यामुळे हे डिफरन्शिएट करणं आणि गांभीर्याने बघण्याची गरज जास्त आहे, कारण सारी हा एवढा ट्रान्समिशन किंवा एवढा जेवढे म्हणजे ट्रीटमेंट करतानाचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते सेम आहेत, पण जे सोशल प्रोटोकॉल्स आहेत सारी करता आणि करोना करता ते आजच्या घडीला खूपच डिफरंट आहेत। त्याच्यामुळे हा रुग्ण आपल्याला बघणं जरुरी आहे। दुसरं म्हणजे तू मॉर्टॅलिटीचा प्रश्न विचारला होता मला, तर संदीप डॉक्टर समित यांना एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे। हा बोला। संदीप, डॉक्टर समित यांना प्रश्न विचारायचा आहे की आता सारी आणि कोरोना हे एकत्र आलेत, हा एक धोका दिसतोय। दुसरा एक सामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे आणि व्हॉट्सअपवर असे खूप मेसेज फिरत आहेत की जे मुंबईत अडकलेत, जी गावाकडची माणसं आहेत त्यांना गावाकडे परत जाऊन दे, त्यांना जाण्याची सवलत द्या। तर अशा प्रकारे मुंबईकडची माणसं किंवा कुठल्या वेगळ्या शहरातली माणसं आपापल्या ठिकाणी परत गेली, मराठवाड्यात आली, औरंगाबादमध्ये आली तर चालू शकेल का या दोन्ही पार्श्वभूमीवर? डॉक्टर समित। जसं आपल्याला माहिती आहे की कोविड इन्फेक्शनचे सर्वात जास्त रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत आणि तिथे काही भागामध्ये ते पसरलेलं पण आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादे हे म्हणतात की आपल्याला परत आपल्याकडे मराठवाड्याकडे किंवा दुसऱ्या भागामध्ये मुंबईकडून यायचं आहे, तर हे थोडंसं धोकादायक पण आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रिकॉशन घेऊन मगच केलेलं आहे बरं राहील असं वाटतं।
अगदी ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सारीचं संकट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडिले सुद्धा आपल्या सोबत आहेत. घोडिलेजी, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की कोरोनाच्या बाबतीमध्ये डॉक्टरांना प्रिकॉशन घेण्यासाठी आपण बघतोय पीपीई किट असतील किंवा N95 मास्क असतील, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्याचबरोबर आता सारीमध्ये सुद्धा डॉक्टरांनी उपचार करत असताना या रुग्णांवर तशीच काळजी घेणं गरजेचं आहे. महापालिकेकडे या इक्विपमेंट उपलब्ध आहेत का पुरेशा प्रमाणामध्ये? होय, निश्चितपणे एक आवर्जून या ठिकाणी मी उल्लेख करेल. PPE जे प्रोटेक्शन किट आहेत त्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेने पुरेशी जे काही खरेदी आहे ती केलेली आहे. एक तर सारीशी रिलेटेड जो विषय आहे त्याचा सर्वे करायला जाताना सुद्धा आमचे जे स्टाफ जो आहे, जो फील्डवर जातो, जो सर्वे करतोय, आणि मला वाटतं जे कंटेमिनेटेड एरिया आहेत, जिथं रुग्ण सापडलेले आहेत, त्या भागात सुद्धा जेव्हा आमचे कर्मचारी हे सर्वे करतात त्या भागात सुद्धा आम्ही प्रोटेक्शन जे पर्सनल प्रोटेक्शनचे किट आहेत ते त्यांना दिलेले आहेत. थोडासा एक सप्लाय आपण ज्याला म्हणतो थोडासा अपुरा असल्यामुळं मान्य केंद्र शासनाने सुद्धा आता एक परिपत्रकाद्वारे कळवलेले की आम्ही अशा प्रकारचे किट जे आहेत ते आम्ही मास्क आणि किट आम्ही स्वतः देणार. परंतु मान्य राज्य शासनाने या जरा करता एक विशेष निधी सुद्धा जवळपास 4.5 कोटी रुपये या शहराकरता दिलेले आहेत आणि त्या पैशातनं आम्ही खरेदी करतोय. फक्त पुरवठा थोडासा पुरवठादारकांकडे कमी होत असल्यामुळं, परंतु आमचं काम त्याच्यामुळं थांबलेलं नाही आहे. शेवटी या यंत्रणेत जे लोक काम करतात त्यांची सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे आणि याचं आम्ही भान ठेवून निश्चितपणे एकाही कर्मचाऱ्याला असं प्रोटेक्शन किट शिवाय आम्ही सर्वे करू देत नाही आणि करू देणार नाही. आशुतोषजी. संदीप, असं आहे की आता कोरोनामुळे वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझिंग स्प्रे, सॅनिटायझिंग व्हॅन या सगळ्या गोष्टी वापरल्या जात आहेत. सामान्य माणसाच्या मनातला एक प्रश्न विचारतो, सॅनिटायझरने हात धुत राहिलं, साबणाने हात धुत राहिलं तर या सारीपासून बचाव करता येतो का? डॉक्टर समेत. येस, याला डॉक्टर उमेश? कसं आहे, सॅनिटायझिंग व्हॅन किंवा सॅनिटायझर बेसिक याच्यामध्ये जे आहे की आपले जे कॉन्टॅक्ट पॉइंट्स आहेत, म्हणजे जिथून आपल्या डोळ्याला, आपल्या चेहऱ्याला जिथे आपण ट्रान्समिशन होऊ शकतं ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हँड सॅनिटायझिंग. हँड सॅनिटायझर हे फार महत्त्वाचं आहे. त्याला आपण साध्या सॅनिटायझरनी हात जरी धुतला तरी फारच चांगला आहे. आणि सॅनिटायझेशनचे जे व्हॅन बनवलेल्या आहेत किंवा ज्या किट्स आहेत, तर सॅनिटायझरच्या व्हॅनला पूर्ण कपड्यावर किंवा याच्यावर हे होतं. पण जनरली कसं आहे की सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे ते मास्क आहे. बघा की मास्क हा प्रत्येकाने घालणं अत्यंत जरुरी आहे. कारण याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की 2 गोष्टी होतात मास्क घातल्याने. जर मास्क घातलेला आहे आणि मी पण मास्क घातलेला आहे तर आपण एकमेकाला प्रोटेक्शन करत आहोत. म्हणजे डॉक्टरने जरी घातला तर डॉक्टर इज प्रोटेक्टिंग पेशंट आणि पेशंट इज प्रोटेक्टिंग डॉक्टर. त्याच्यामुळं तुम्ही झेक रिपब्लिक मध्ये बघा की झेक रिपब्लिक मध्ये करोनाचं प्रमाण एकदम कमी आहे. का कमी आहे? कारण त्यांची लोकसंख्या जरी कमी असली तरी 2 ते 3 दिवसामध्ये जवळपास त्यांनी 25 लाख मास्क पैदा केले आणि ते आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना सांगून घराघरामध्ये मास्क पैदा करून सगळ्यांना दिले. आणि त्याच्यामुळे काय झालं की जो ट्रान्समिशनचा जो ओघ आहे तो ओघ एकदम कमी झाला. आणि याच्यामध्ये व्हॅन ठेवणे किंवा ही लक्झरी मानता येईल. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत की मास्क घालणे आणि हात धुणे आणि आपले शूज किंवा हे जे आहे ज्याच्यावर तो करोना व्हायरस, इटलीमध्ये असं दिसून आलेलं आहे की शूजवर करोना व्हायरस फार जास्त प्रमाणात होता म्हणून तिथे त्यांचं शूजचं सॅनिटायझेशन फार कमी झालं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा प्रमाण खूप वाढलं असं त्यांचं एक थेरी त्यांच्याकडून आलेली आहे. थोडक्यात मला सांगायचं असं आहे की आपण जे काही परिधान करत आहोत त्याच्यामध्ये हात, पाय आणि आपलं मास्क हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही व्हॅन केली तर फारच चांगलं, पण या बेसिक गोष्टी फार महत्वाच्या. अगदी डॉक्टर, म्हणजे कुठेतरी कोरोना असू दे किंवा सारी असू दे, ह्या ज्या काही काळजी घेणं आहे ते सगळ्यांनी घेतल्याच पाहिजेत. म्हणजे मास्क लावणं असेल, हँड ग्लोव्ज करणं असेल किंवा सॅनिटाईज करणं असेल, या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
सारीचं संकट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय की औरंगाबादमध्ये कोरोना बरोबरच आता औरंगाबादकरांचा सामना आहे तो सारी आजार. डॉक्टर समित, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की आपण बघितलं की कोरोनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी स्टेज असते. 2 स्टेज नंतर तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर रुग्णांमध्ये गुणाकार होतो. आपण बघितलं मोठ्या संख्येनं रुग्णांची संख्या वाढते. मग चीन असेल किंवा इटली असेल या देशांमध्ये आपण ते बघितलं सुद्धा. याची प्रसाराचा वेग कितपत आहे, कसा पसरू, म्हणजे कितपत वेगानं पसरू शकतोय सारी? सारी जी आहे म्हणजे आपण जर बघितलं की कोविड ची इन्फेक्टिव्हिटी रेट ही साधारणतः 2.8 आहे, म्हणजे ते बऱ्यापैकी फास्ट पसरू शकते. तसं सारीचं नाहीये. त्याचा स्प्रेड जो आहे तो रिलेटिव्हली स्लो आहे आणि सध्या जो व्हायरस लोड आहे, सारीचे जे व्हायरसेस असतात त्या व्हायरसेसचा लोड हे स्पोरेडिक असतं, म्हणजे काही काही भागामध्ये आहे, कुठे नाहीये. त्याच्यामुळे स्पीड किंवा त्याचं जे पसरण्याची हे आहे तर ती डेफिनेटली याच्यापेक्षा कमी आहे. अगदी डॉक्टर टाकळकर, आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये जे कोरोनाची टेस्ट करण्याच्या लॅब कमी होत्या आणि पुण्याला यायला लागायचं किंवा पुण्याला पाठवायला लागत होते सगळ्या जे नमुने आहेत ते स्वॅबचे तपासणीसाठी. तर सारीच्या तपासणीमध्ये काही अशा प्रकारे ठराविक ठिकाणी पाठवायला पाहिजे असं काही आहे का? सगळीकडे होऊ शकतात या तपासण्या? नाही, याच्या ज्या टेस्ट आहेत त्या रेग्युलर टेस्टच्या आपल्या प्रायव्हेटमध्ये सुद्धा. आता कसं आहे की आपण जर आपल्याला आठवत असेल, आपण स्वाईन फ्लूच्या वेळेस सुद्धा आपण अशाच कार्यक्रम घेतले असतील स्वाईन फ्लूच्या वेळेस सुद्धा. पण आता स्वाईन फ्लूच्या जशा लॅब तयार झालेल्या आहेत, आपण आता स्वाईन फ्लूचा जो रुग्ण जर आपल्याकडे आला तर कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होऊ शकतो, तिथून टेस्ट जाऊ शकते, त्याला आपण आयसोलेशन करून ट्रीटमेंट देतो, जी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे या सारीच्या रुग्णाकरता काही असं खास म्हणजे प्रत्येक लॅबमध्ये PCR जी टेस्ट आहे ते प्रायव्हेटमध्ये सुद्धा आणि कुठेही ही टेस्ट अवेलेबल आहे, ती आम्ही पाठवतो. आणि जनरली ज्यावेळेस पॉझिटिव्ह येतो तर त्याची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू झालेली असते. बिकॉज हे क्लिनिकल जजमेंटवर आम्हाला माहिती असतं की याच्यामध्ये कुठलं औषध याला काम करणार आहे. जर H1N1 जर पॉझिटिव्ह आला तर ऑस्टॅमोलिव्हिर जे टॅमिफ्लू नावाचं औषध आहे ते एस्टॅब्लिश झालेलं आहे आपल्या स्वाईन फ्लूसाठी. तर याची लॅबची करण्याची ही रेग्युलरली अवेलेबल आणि हा रुटीन आजार आहे ज्याच्यामध्ये हा आज कोविडच्या सोबत आल्यामुळं याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त जाणवतोय. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कोविड आहे का नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे, हे फार महत्त्वाचं. अगदी. आशुतोषजी. संदीप, आता सामान्य प्रेक्षक आपला जो कार्यक्रम बघतायत, सारी आणि कोविड यातली कोणती लक्षणं सेम आहेत आणि कोणती लक्षणं वेगळी आहेत, हे एक सामान्य प्रेक्षकांना आपण सांगू शकतो का डॉक्टर उन्मेष? जवळपास लक्षणं जशी आहेत की प्रत्येकाला ताप हा कॉमन आहे, खोकला हा कॉमन आहे, श्वास लागण्याची जी क्षमता आहे किंवा लंग अफेक्शन आहे ते सुद्धा बऱ्यापैकी कॉमन आहे. आणि जवळपास त्यांच्या निमोनिया जवळपास यांची लक्षणं ही करोनासारखीच जवळपास आहे. म्हणजे याच्यामध्ये डिफरन्शिएटिंग मुद्दा असा फार काही याच्यामध्ये असा आपल्याला म्हणता येईल की हा एक पॉइंट आहे की जो सारी आणि करोनाला डिफरन्शिएट करतो, असा फार एखादा नगण्य मुद्दा आहे जो जेणेकरून की आपल्याला. पण याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे हे जवळपास कॉमन आहेत. पण जर जसं समितने आता सांगितलं की करोनाचा स्प्रेड जो आहे तो रॅपिड आहे फार, आणि याच्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये फक्त याच्यामध्ये काय आहे की सारीची जी डेफिनेशन आहे ICMR ची की याच्यामध्ये अॅक्यूट रेस्पिरेटरी सिम्पटम्स फीवर विदिन 8 to 10 days असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये करोनामध्ये असं आहे की याचे 2 ते 3 आठवडेच आपल्याला त्याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणतो आणि काही काही लोकांना 1 महिन्यानंतर सुद्धा त्याची लक्षणं दिसलेले आहेत त्यांच्या प्रतिकार शक्तीनुसार. आणि 90% करोना व्हायरस जो आहे तो हा बरा होतो, तो व्हायरसच आहे पण तो बरा होतो. आणि तो पॉझिटिव्ह अँगल असा आहे की त्यातले 5 ते 7% पेशंट हे आजारी असतात आणि असिम्प्टमॅटिक ट्रान्समिशन याच्यामध्ये भरपूर आहे. आणि जसं या तुमच्या सारीमध्ये एवढं ट्रान्समिशन रेट हा नाहीये आणि हे त्याच्यामुळे की करोना हा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जीवघेणा ठरलेला आहे. आणि सारी हे थोडंसं कमी प्रमाणात प्रसरत होत असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट एस्टॅब्लिश होत असल्यामुळं सिम्पटम वाईज जर तुम्ही बघायला गेला तर जवळपास ते सिम्पटम सारखेच येतील. म्हणूनच आपण म्हणतो तुला करोना तर नाही ना, म्हणून त्याची डबल पहिल्यांदा दुसऱ्यांदा चाचणी करणं फार जरुरी आहे. अगदी. नंदकुमारजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझा बोला की जसं मुंबईमध्ये संदीप, मुंबईमध्ये जसं आपण पाहतो धारावी असेल, वरळी असेल, हे क्लस्टर झालेत, कोरोनाचे हॉटस्पॉट झालेत, तसं
आपण थोडं कोरोनाविषयी पण विचारू महापौरांना. औरंगाबादमध्ये, मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचे क्लस्टर आहेत का? नाही, एकतर आवर्जून या ठिकाणी मी सांगेल की बेसिक रुग्ण जे आहेत ते फक्त 4 आहेत, पण त्यांच्या संपर्कातले असा तो आकडा वाढत गेला आणि तो 20पर्यंत पोहोचला. असे जे ज्याला आपण हॉटस्पॉट म्हणतो किंवा जे कंटेनमेंट एरिया, असे 8 ते 10 आहेत. अशा 10 भागांमध्ये असलेले हे 20 रुग्ण, म्हणजे फार काही असं विशिष्ट असं भागामध्येच हा कोरोना पसरलेला आहे. जसं आपण मुंबईचं उदाहरण दिलं, धारावीसारख्या त्या भागातलं, परंतु असं तसं इथं तसं काही नाही आहे. फक्त रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातले असं 3-3, 4-4 असे ते पॉझिटिव्ह झालेले आहेत. म्हणून तसं काही निकष या ठिकाणी या शहरामध्ये लावता येणार नाही मुंबईसारखा वगैरे. अगदी घोडिलेजी, तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण बघितलं की सारी असू दे किंवा कोरोना असू दे, यामध्ये विलगीकरण करायला लागतं, अलगीकरण करायला लागतं. मग महापालिकेचे रुग्णालय पुरेसे आहेत की खाजगी रुग्णालय सुद्धा तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत? महापालिकेनं कशी तयारी केली आहे? एकतर महानगरपालिकेने स्पेशली कोविड केअर सेंटर, ज्याला आपण CCC म्हणतो, त्याच्याही पलीकडे जाऊन आयसोलेशन जे करायचे, तर आमच्या जवळपास 600च्या पुढं तयारी आहे. खाजगी जे हॉस्पिटल्स आहेत आमच्याकडं, त्या सगळ्या हॉस्पिटल्सनी एक तयारी, MGMचं खास करून उदाहरण द्यावं लागेल. धूत हॉस्पिटल्स आहे, मोठमोठी जी हॉस्पिटल्स आहेत, त्यांनी जवळपास आमच्याकडं एकंदरीत ही संख्या जी आहे ती जवळपास आमच्याकडे 600 बेडची आहेत, ज्याला आपण कोविड केअर सेंटर म्हणतो. त्याही पलीकडे जाऊन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, ज्याला DCSC म्हणतो, त्याची संख्या जवळपास आमच्याकडे 700ची आहे. एकंदरीत महानगरपालिकेचं आजपर्यंत खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर फक्त OPD पुरती आमची या ठिकाणी हॉस्पिटल्स होती. असं काही मल्टी स्पेशालिटी किंवा मल्टी स्टोरेज असं आमच्याकडं या शहरामध्ये तेवढी पुरेशी व्यवस्था नव्हती. परंतु आता आम्हाला सर्व या शहरामधले जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी सर्व पुढं येऊन या ठिकाणी जवळपास आमची संपूर्णपणे तयारी, अगदी आयसोलेशन करता 600च्या पुढं जरी संख्या असली, ती 1200, 1000 किती संख्या असली तर ती पुरेशी होईल इतपत आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि मला वाटतं सर्व खाजगी हॉस्पिटलसुद्धा मदत करतायत. सिव्हिल हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेजचं तर अगदी संपूर्णपणे त्या मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा व्यवस्था होऊ शकेल इतकी मोठी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आणि जवळपास कितीही समजा परिस्थिती भयान असली, किती मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागला, तर आम्ही सर्वजण सज्ज आहोत. एकंदरीत कुठंच यंत्रणा, कुठंच हॉस्पिटल्स कमी पडणार नाही, हे त्याबाबत आम्ही संपूर्णपणे तयारी केली. अगदी म्हणजे कोरोना असेल किंवा सारीचा लढा देण्यासाठी महापालिका सज्ज आहे. खाजगी डॉक्टर, खाजगी रुग्णालयांचं सुद्धा सहकार्य मिळते. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सारीचं संकट या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय. औरंगाबादचे महापौर आहेत, आरोग्य विभागातले तज्ज्ञ सुद्धा आपल्या सोबत आहे. डॉक्टर टाकळकर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की कशा पद्धतीने आता औरंगाबादकरांनी काळजी घ्यायला पाहिजे? एकीकडे कोरोनाविषयी काळजी तर औरंगाबादकर घेत आहेत, पण सारीच्या बाबतीमध्ये काय आता काळजी घ्यावी लागेल औरंगाबादकरांनी? जी काळजी आपण कोरोनाबाबत घेत आहोत तीच काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि बेसिकली काय आहे की बघा तुम्ही, ह्या करोनाचं जरी संकट असलं, आपली इम्युनिटी याला येणारच आहे. नंतर सुद्धा या केसेस आपल्या डिटेक्ट होणारच आहेत. बेसिक जे आपलं प्रिव्हेन्शन आहे, म्हणजे या आजाराचं जे संक्रमण आहे की हा आजार चालू होणे, नंतर आजार पसरवणे, आजाराची ट्रीटमेंट करणे आणि आजाराला परत न येऊ देणे, या 4 स्टेजेसमध्ये आपण याचा खात्मा करणार आहोत. तर आपण आता जे आजार पसरवण्याचं जे काम आहे, म्हणजे एकतर त्याला आयसोलेशन करणे रुग्णाला आणि कम्युनिटी ट्रान्समिशन न होऊ देणे, याच्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. जसं आपण ट्रीटमेंटही करत आहोत, रुग्ण पण बरे होत आहेत. जेव्हा पेशंटला हर्ड इम्युनिटी येईल किंवा म्हणजे इम्युनिटी जर आली, तर मग हळूहळू थोड्या केसेस जगभरामध्ये येत राहतील. जसे आता चायनामध्ये परत केसेस आलेले आहेत आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली आहे. हा लॉकडाऊन सुद्धा आपल्याला जो महत्वाचा फायद्याचा ठरलेला आहे की कम्युनिटी ट्रान्समिशन याच्याने नाही होणार आहे.
लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला कोरोनाचे केसेस मिळणारच आहेत, पण त्याचं आयसोलेशन करून त्याची ट्रीटमेंट करून तर त्याची जी काळजी आहे ही काळजी आपल्या सारीसाठी असो किंवा कोरोनासाठी असो, ही नवीन ऍडिशन जे झालेलं आहे आपल्या आजाराच्या बँकमध्ये, की हे नवीन ऍडिशनला आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायला लागेल जसं आपण कोरोना अगदी म्हणजे कोरोनाच्या बाबतीमध्ये जी काळजी आपण घेतोय त्याच पद्धतीनं सारीच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आशुतोषजी. सर, आता या कार्यक्रमाचा समारोप आपण करतोय. तुम्ही सगळी तज्ज्ञ मंडळी, डॉक्टर मंडळी आता या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. शासनाकडून काही अपेक्षा आहे का महापौरची? निश्चितच महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुद्दामून या ठिकाणी या शहराकडे एक विशेष लक्ष म्हणून दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि सांगितलं की महापौर महोदय, शासन म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या आजाराचा सामना करण्याकरता, या आजाराशी युद्ध लढण्याकरता महानगरपालिकेला जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे शासन म्हणून माननीय आरोग्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला की आम्ही सर्वतोपरी मदत करायला तयार, मग ते आर्थिक असेल. सगळ्यात महत्त्वाचं आमचं मनोधैर्य कुठेही खचलं जाणार नाही याकरता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार आमचं या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी मदत केली. माननीय विभागीय आयुक्त महोदय असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील, महानगरपालिका आयुक्ताशी दररोज व्हीसीवर त्यांचं या ठिकाणी बोलणं अगदी म्हणजे घोडिलेजी, कुठेतरी राज्य सरकारचं सुद्धा सहकार्य तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळतंय. राज्य सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतंय. आपण बघितलं राज्यभरामध्ये, देशभरामध्ये आणि जगभरामध्ये कोरोनाचं संकट आहे, मात्र औरंगाबादमध्ये कोरोनासोबतच सारीचं सुद्धा संकट येऊन ठेपलेलं आहे. 14 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. औरंगाबाद महापालिका त्याचबरोबर महापालिकेची आरोग्य यंत्रणा याच्यासोबत सामना करण्यासाठी सज्ज आहे. खाजगी डॉक्टर असतील, सरकारी डॉक्टर असतील, हे सुद्धा आता या सारीचा लढा देण्यासाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या चर्चेमध्ये आपण बघितलं मुंबईकर किंवा संपूर्ण देशवासीय ज्या पद्धतीने लॉकडाऊन पाळताय, तसे आता औरंगाबादकरांनी सुद्धा पुढचे काही लॉकडाऊनचे वाढवलेला काळ आहे तो योग्य पद्धतीनं पाळला पाहिजे आणि कोरोनासोबतच सारीला सुद्धा हद्दपार केलं पाहिजे. या सगळ्या चर्चेमध्ये औरंगाबादचे महापौर नंदू घोडिले सहभागी झालेले होते. त्याचबरोबर डॉक्टर उन्मेष टाकळकर, डॉक्टर समित पटेल आणि आमचे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील हे सगळे सहभागी झाले. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. यानंतर या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.